बिहारमधील महाबोधी महाविहार जे आहे ते मुक्त करण्यात यावं अशा मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतरवरती आज भव्य दिव्य प्रदर्शन करण्यात येत आहे। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणावरती देशभरामधील भीम अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी जमा झाल्याचं बघण्यात येत आहे। त्यांची प्रमुख मागणी जी आहे ती बीटी ॲक्ट जो 1949 चा आहे तो रद्द करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी या सगळ्यांकडनं केली जाते। आणि त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर मोठ्या जनसंख्येनं हे सगळे पदाधिकारी जे आहेत किंवा देशभरातील नागरिक जे आहेत ते जमल्याचं बघायला मिळते। भिक्खू असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, हे इथे आलेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं मंदिरांवरती हिंदूंचं नियंत्रण असतं तशा पद्धतीनं जे महाबोधी महाविहार आहे त्या महाबोधी महाविहारवरती देखील बौद्धांचंच नियंत्रण असावं अशा पद्धतीची भूमिका या सगळ्यांची आहे। म्हणूनच यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावरती आंदोलन केलं जात असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत। आपण काही जणांशी बोलण्याचा प्रयत्न करू। ताई, तुम्ही कुठून आलेले आहात? आम्ही चंद्रपूरहून आलेलो महाराष्ट्रातून आले। मागणी महाबोधी महाविहार जे आहे ते मुक्त करण्यात यावी ही प्रमुख मागणी। हा, प्रमुख मागणी आमची महाबोधी महाविहार मुक्त झालंच पाहिजे। देशभरात खूप मोठ्या प्रमाणावरती नागरिक या ठिकाणी हो या चंद्रपूर सगळ्या याच्यामधले लोक इथे जमा झाले आहे आणि आम्ही प्रत्येक आंदोलनात हजर आहोत आणि आंदोलनामध्ये हजर राहणार। मोठ्या संख्येने या ठिकाणी पब्लिक जमले, खूप मोठ्या प्रमाणात भिक्खू असतील किंवा सर्वसामान्य नागरिक देखील सगळ्याच देशभरातून आले। देशभरातून आले, सगळ्या देशभरातून आलेले आहे। मागणी संपूर्ण राज्यातून लोक आलेले आहेत। मागणीसाठी आलेले आहे आणि सगळ्या कारण की मागणी असणं गरजेचं आहे। मागणीशिवाय आमचा बौद्धाचा जो विहार आहे तो आमच्या ताब्यात असला पाहिजे। तुमच्या ताब्यात असलं पाहिजे तुमचं म्हणणे। पण मागच्या अनेक वर्षांपासून तुम्ही आंदोलन करताय, म्हणजे त्या ठिकाणी अटक सत्र देखील झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। आता तरी इतक्या मोठ्या आंदोलनानंतर तुमची मागणी मान्य होईल असं वाटतं? जर आंदोलन झाले असते तर आम्ही या ठिकाणी आलो असतो काय? आमचं विहार जे आहे महाबोधी महाविहार आज अनेक वर्षापासून त्या हिंदूंच्या ताब्यामध्ये आहे, ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे, अजून आमच्या ताब्यात आलेलं नाही। म्हणून हे आम्हाला मागणी करावं लागत आहे। जय भीम, मैं मुंबई से आई हूँ। जय भीम, मी मुंबईवरून आलेली आहे। आमच्या महाबोधी महाविहार मुक्त झाल्या पाहिजे, ज्याच्यावर पंड्या लोकांनी कर्मकांड करण्याचा प्रयत्न करतायत आणि आमच्या विहाराच्या बाजूलाच त्यांनी बुद्धांच्या स्टॅच्यूला चुनरी चढवून आपली देवी देवता मान्य केलेले आहेत। म्हणून आम्हाला त्यांच्यापासून आमच्या महाबोधी विहार मुक्त झाल्या पाहिजे आणि अशी आमची मांग आहे। बिहार सरकारने आमची मांग पूर्ण करावी। आपल्या बिहार सरकार म्हणताय पण 1949 चा जो कायदा आहे तो रद्द करावा। बीटी ॲक्ट हा संविधानाच्या आधी झालेला आहे। संविधानामध्ये सगळ्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत। सगळ्यांचे मंदिर मस्जिद सगळ्यांच्या ताब्यात आहे। तसंच आमच्या महाबोधी महाविहार आमच्या भिक्षू लोकांच्या ताब्यात यावं ही आमची मागणी आहे सरकारकडून। मागणी मान्य होईल असं अपेक्षा आहे? व्हायलाच पाहिजे, कारण की ज्या पद्धतीनं आम्ही मागच्या 1.5-2 वर्षापासून हे कार्य करत आहोत, आता तर हे अनशनवर उपोषणवर बसणार आहेत। तर आमच्या मागणी मान्य करावीच लागेल, सरकारला करावीच लागेल। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती हे सगळे बांधव जे आहेत ते या ठिकाणी पोहोचले आहेत। हातामध्ये ज्या पद्धतीनं त्यांच्या हातामध्ये बॅनर्स देखील बघायला मिळतात। महाबोधी महाविकास ब्राह्मण मुक्त झालंच पाहिजे अशा पद्धतीचे बॅनर्स देखील त्या ठिकाणी आहेत। आणि या ठिकाणी भिक्खू देखील मोठ्या प्रमाणावरती जमा झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। हे आंदोलनाची सुरुवात आहे। जर आमची मागणी मान्य झाली नाही तर अशाच पद्धतीने या आंदोलनाची तीव्रता मोठ्या प्रमाणावरती करू अशा पद्धतीची भूमिका देखील या ठिकाणी महाराष्ट्रातून आलेल्या बांधवांनी व्यक्त केल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं आहे। कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।